खोपोलीमधील या सुंदर तलावाच्या काठावर वसलेले हे 18व्या शतकातील पेशवेकालीन प्राचीन शिवमंदिर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का? हे प्राचीन शिवमंदिर स्वामी गगनगिरी महाराज यांच्या मठापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे मंदिर वीरेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्राचीन शिवमंदिराचा संपूर्ण इतिहास व या मंदिराची बांधकाम शैली जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, माझ्या मागे जे मंदिर आहे हे एक पेशवेकालीन शिवमंदिर आहे. मित्रांनो, खोपोलीमधील स्वामी गगनगिरी महाराज यांच्या आश्रमाला अनेक भक्तजण भेट देतात. पण स्वामी गगनगिरी महाराज यांच्या आश्रमापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे प्राचीन शिवमंदिर आजही अनेक लोकांना माहिती देखील नाही आहे. वीरेश्वर महादेव मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. 18व्या शतकात मराठा साम्राज्याचे मुसद्दी नाना फडणवीस उर्फ बालाजी जनार्दन भानू यांनी या मंदिराची उभारणी केलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर मंदिर स्थापनेचा कालखंड आपल्या नजरेस पडतो. मित्रांनो, या मंदिराच्या बाजूला एक भला मोठा तलाव देखील बांधलेला आहे. या तलावास आज रोजी शंकर मंदिर तलाव असे संबोधले जाते. पण या तलावाचे खरे नाव कंकणाकृती तलाव असे आहे. आणि ते असे का हे आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर वीरेश्वर महादेव मंदिरात यायचं असल्यास सर्वप्रथम तुम्हाला खोपोली रेल्वे स्टेशनवर यायचं आहे. हे मंदिर खोपोली रेल्वे स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. तर खोपोली बसस्थानकापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. स्वामी गगनगिरी महाराज आश्रमात येण्यापूर्वी हे मंदिर आपल्याला वाटेमध्येच लागते. श्री वीरेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम हे काळ्या पाषाणात केलेले आहे. मंदिराच्या चारही बाजूला एका गडकिल्ल्यासारखी तटभिंती दिसून येते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या बाजूला धान्य दळण्याचे एक दगडी जाते आपल्या नजरेस पडते. तर मित्रांनो, मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतात मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच 4 दगडी स्तंभ असलेला एक नंदी मंडप नजरेस पडतो. या नंदी मंडपात नंदीची अखंड काळ्या पाषाणातील अत्यंत सुंदर सुबक व कोरीव मूर्ती आहे. मित्रांनो, श्री वीरेश्वर महादेव मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशा प्रकारची आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या चढून जावे लागते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजूला 2 कीर्तिमुखे नजरेस पडतात. मंदिराच्या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश करतात आपल्याला मध्यभागी काळ्या पाषाणातील कासव मूर्तीचे दर्शन घडते. या मूर्तीच्या चारही बाजूनी पाषाणातच पुष्पे कोरलेली दिसून येतात. तर मुख्य गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या बाजूला श्री गणेशाची काळ्या पाषाणातील अत्यंत देखणी सुंदर व सुबक मूर्ती आहे. व उजव्या बाजूला प्रभू श्री रामभक्त श्री हनुमंतरायाची काळ्या पाषाणातीलच खूपच सुंदर मूर्ती आहे. मी आता गाभाऱ्यामध्ये आणि इथं आपले काका आहेत, ते पूर्ण जे मंदिर आहे त्याची व्यवस्था बघतात, पूजा अर्चा करतात आणि ते आपल्याला या मंदिराबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. तर कारण आपण या मंदिराबद्दलची माहिती जाणून घेऊ.
नमस्कार काका. नमस्कार. काका पहिले तुमचं नाव सांगा. दत्तात्रय पांडुरंग महाडिक, पुणे. आपल्याला मंदिराबद्दल थोडीफार माहिती सांगा. अशी माहिती आहे की हे मंदिर पुरातनपणे नाना पंडितच्या नावावर आहे. त्यांच्या मंडळींनी सैन्यासाठी इथं पाण्याचा पुरवठा व्हावा, काय वास्तू व्हावी, पण स्वतःच्या हातातले कंकणाकृती कडे विकडे आणि कंकणाकृती तळं बांधलं, शिवमंदिर बांधलं. हां. त्याच्यामुळे या लोकांना ब्राह्मण वस्तू होती इथं पूर्वी ब्राह्मण वस्तू. हां. आजवर याची सेवा शंकर गजानन गुरव, हं. शंकर गजानन गुरव हां. हे करतात. यांना त्या काळाची सरळ आहे पेशव्यांची, हां. ते आजही त्यांना ते पैसे मिळतात महाराष्ट्र शासनाकडे. हां. आम्ही आपली सेवा म्हणून करतो, कारण ह्या चांदीचं आवरण ह्याला होतं. काही भक्तांनी पैसे काढून, गावाने पैसे काढून चांदीचं आवरण बसवल्यानंतर दुर्दैवाने चोरी झाली. अरे बाबा. 8 दिवस, पण लगेच 2 दिवसात भगवंताची कृपा. भेटलं. भगवंताच्या कृपेने सगळं झालं आणि ती गाववाल्यांची कृपा हा. आहे. सगळी सेवा मंडळ करून हा. आज देवस्थान व्यवस्थित आहे. पेशवेकालीन मंदिर आहे. पूर्वी ब्राह्मण वस्ती इथे होती. आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही, कारण लोक तिथे दर्शन येतात आश्रमामध्ये. तर मी थोडंफार वाचलं होतं म्हणून मी बोललो, विचार आलो. पेशवेकालीन मंदिर आहे. हा. त्या ठिकाणी पेशव्यांचं त्या बाईचं माहेर गाभोदे, हां. वर्षाची तर गाभोदे म्हणून माहेर. ओके. म्हणून तिथे पण ब्राह्मण हा. होते. तिथून इथे याला सैन्यानं पण काढायला पिसावा म्हणून हा. त्या ठिकाणी पाणी पुरवठा आहे. त्याला शेती होती, मोठ आहे, हा. तळ्यावर सगळं वास सिस्टीम होती. हा. त्या टायमाची लाकडी वास सिस्टीम. आणि तलावाचं नाव काय? कंकणाकृती तलाव. कंकणाकृती. हा, शंकरमंदी तलावाचं नाव आहे. हां. शंकर, मी असं वाचलं की शंकर मंदिर तलाव बोलतात. हा, लोकांना हे नाव माहिती नाही कंकणाकृती. हां. काय नाव आहे? कंकणाकृती. आता त्या बाईने हातातली कडे विकली दिली. ते उतेकर काका आहेत ना, ते मला बोलले की ह्याच्या तलावाचं नाव कंकणाकृती तलाव. आम्ही शंकर मंदिर तलाव म्हणून वाचलेलं आहे. लोकांना माहिती नाही. हां. पूर्वीचे लोक पण राहिले नाही. बरोबर. मोजून पोटावर मोजून इतकी लोक राहिले. तर आम्ही इतके वर्ष आले परमेश्वराची सेवा करतो. चांगलं आहे. भगवंताची कृपा. हा, भगवंताचं वीरेश्वर नाव आहे त्यांचं. हां. वीरेश्वर. जसं महाडमध्ये, तसं महाडला एक आहे. हा, महाड आहे. तुमचं परळीला आहे आतमध्ये. हां. पाण्याच्या आतमध्ये सगळं परळीला आहे. हां. आणि एक इकडे आपला पोलादपूर साईडला आहे. हा. अजून काय नाही. बस. धन्यवाद. काका धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप सुंदर माहिती दिली. मुख्य गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. गर्भगृहात मध्यभागी वीरेश्वर महादेवाची अखंड काळ्या पाषाणातील मनप्रसन्न करणारी मनमोहक व अतिशय सुंदर असे शिवलिंग आहे. या शिवलिंग शेजारी त्रिशूल व डमरू आहेत. गर्भगृहामध्ये प्रवेश करताच आपल्याला सकारात्मक ऊर्जेची जाणीव होते. तर गर्भगृहामध्ये शिवपिंडीच्या मागील बाजूस देवकोष्टकात पार्वती मातेचे दर्शन घडते. या शिवपिंडीची स्थापना पेशवे काळात काशी येथील पुरोहितांकडून करण्यात आली होती. त्याचवेळी या मंदिराच्या पूजेचा व देखभालीचा मान पेशव्यांनी येथील गुरव घराण्याला दिला होता. मित्रांनो, तुम्ही खोपोलीमध्ये आल्यास तुम्हाला 2 ते 3 तासाच्या कालावधीत हे पेशवेकालीन
प्राचीन वीरेश्वर महादेव मंदिर व स्वामी गगनगिरी महाराज आश्रम असे दोन्ही देवस्थानचे दर्शन करता येईल. तर आजचा व्हिडिओ आपण येथेच संपवत आहोत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून या वीरेश्वर महादेव प्राचीन मंदिराची त्यांना देखील माहिती होईल व ते देखील इथे दर्शनात येऊ शकतील. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच कोकणातील महाराष्ट्रातील मंदिरे व गावकडे फिरत असतो. तर पुन्हा भेटू एका नवीन आणि भन्नाट ठिकाणी. जय शिवराय, जय शंभूराजे.